आमचं ट्रायबल स्टुडंटचं गेल्या 10 दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे आणि आजचा त्या आमरण उपोषणाचा 11वा दिवस आहे आणि या आमरण उपोषणाच्या ज्या मागण्या होत्या त्या मांडण्याची खरं तर काल आम्हाला राहुल गांधी यांच्या स्टेजवरती संधी मिळाली। त्याच्यामध्ये आमच्या ज्या काही 12,500 पदांची भरती तात्काळ करण्यात यावी, तसंच जो विद्यार्थी विरोधी ट्रायबल डिपार्टमेंटने काढलेला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा। गडचिरोली येथे सर्पदंशाने जे विद्यार्थी मृत्युमुखी पडले आणि अजूनही जे काही हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांना 1 कोटीची तात्काळ मदत करण्यात यावी आणि जे पेसा कायदा आहे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी। हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही खरं तर गेले 10 दिवस झालं उपोषणाला बसलेलो आहोत आणि ह्या मागण्याच मांडण्यासाठी खरं तर मी काल त्या मंचावरती गेले होते। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे किंवा ते आमच्याशी बोललेले आहेत की आम्ही जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करू। आम्ही त्यांना लेखी निवेदन देखील दिलेलं आहेत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचं आणि ते बोलले की आम्ही याच्यात लक्ष घालून हे सोडवण्याचा प्रयत्न करू। आज तुम्ही बघितलं की जी आमची रॅली होती, जी आमची सभा होती, त्याच्यासाठी रोहित पवार साहेब देखील आले होते। त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की तुमच्या जर मागण्या उद्या 4 वाजेपर्यंत मान्य नाही केल्या या सरकारने, त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर पुढील काही दिवसांमध्ये ज्या आमदार आहेत किंवा जे खासदार साहेब आहेत त्यांच्या सगळ्यांच्या समवेत एक मोठा मोर्चा आपण या महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशभरामध्ये काढू असं त्यांनी आश्वासन दिलं आणि याकडे ते पूर्णपणे गांभीर्यतेने लक्ष देतील असं आश्वासन दिलं।